Hello, my dear student. Welcome to the maths class of Shaw Scanning. So, student, आपण चॅप्टर डिस्कस करतोय रेशो अँड प्रपोर्शन. अँड आपण प्रिव्हियस क्लासमध्ये आपण प्रॉपर्टीज पाहिल्या होत्या, कॉम्पोनेंटो, डिव्हिडेंडो, या सर्व प्रॉपर्टीज मी नोट डाऊन करून दिल्या होत्या. आज आपण या प्रॉपर्टीज वरती बेस्ड असणारे एक्झाम्पल्स डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, खूप इम्पॉर्टंट क्लास असणार आहे आजचा आणि खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन असणार आहेत आणि अशाच पद्धतीचे क्वेश्चन त्यांनी मागच्या इयरमध्ये विचारलेले आहेत. याच टाईपचे क्वेश्चन त्यांनी मागच्या वर्षी शाहू स्क्रीनिंगमध्ये विचारले. तो पण क्वेश्चन आपण आज डिस्कस करणार आहोत. तर जाऊयात याकडे. आणि या प्रॉपर्टीज कधी यूज करायच्या, ठीक आहे, कॉम्पोनेंटो डिव्हिडेंडो ही प्रॉपर्टी केव्हा यूज करायची हे कसं लक्षात येणार. ठीक आहे, तर बघा, तुम्हाला ज्या वेळेस एक्सप्रेशन दिलेले आहेत, एक्सप्रेशनचा रेशो दिलेला आहे. ठीक आहे, इथं पण एक न्यूमरेटर मध्ये पण एक्सप्रेशन आहे, डिनॉमिनेटर मध्ये पण एक्सप्रेशन आहे. असा एक्सप्रेशनचा रेशो तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे. ठीक आहे, मग याच्यामध्ये एकच व्हेरिएबल असेल किंवा दोन व्हेरिएबल डझंट मॅटर, काही फरक पडत नाही. एकच व्हेरिएबल आहे ए किंवा दोन ए बी, हे दोन व्हेरिएबल्स आहेत, एक व्हेरिएबल एक कॉन्स्टंट आहे, काही फरक पडत नाही. तर कॉम्पोनेंटो डिव्हिडेंडो ही प्रॉपर्टी केव्हा वापरायची, ज्या वेळेस तुम्हाला दोन एक्सप्रेशनचा रेशो इक्वल दिलेला आहे. दोन एक्सप्रेशनचा रेशो इक्वल दिलेला आहे. पहा, इथं न्यूमरेटर मध्ये एक रेशो आहे, डिनॉमिनेटर मध्ये एक टर्म आहे. न्यूमरेटर मध्ये एक एक्सप्रेशन आहे, डिनॉमिनेटर मध्ये एक एक्सप्रेशन आहे. दोन एक्सप्रेशनचा रेशो ज्या वेळेस इक्वल दिलेला असतो त्यावेळेस तुम्ही या कॉम्पोनेंटो डिव्हिडेंडोचा यूज करू शकता. आता बघा, मग नेहमी एक्सप्रेशनचा रेशो इक्वल दिला तर नेहमी कॉम्पोनेंटो डिव्हिडेंडो वापरता येतं का? तसं पण नाहीये. तर एक्झॅक्टली केव्हा वापरता येतो, ज्या वेळेस जे दोन एक्सप्रेशन दिलेले आहेत तुम्हाला या पूर्ण रेशोमध्ये, पहा टोटल 4 एक्सप्रेशन्स आहेत. 4 पैकी कुठले दोन इक्वल आहेत, म्हणजेच मला हे सांगायचंय की न्यूमरेटर मध्ये जो एक्सप्रेशन आहे, हा जो न्यूमरेटर मधला एक्सप्रेशन आहे, तोच एक्सप्रेशन डिनॉमिनेटर मध्ये फक्त साइन चेंज करून असेल, किंवा न्यूमरेटर मध्ये जे एक्सप्रेशन आहे त्याचं साइन चेंज करून, हा डिनॉमिनेटर मध्ये नाहीये तर साईडला आहे का चेक करा. ठीक आहे, पण टर्म्स तेच असल्या पाहिजे. बघा, इथं 4a5b आहे, तर 4a5b हा डिनॉमिनेटर मध्ये आहे का? नाहीये. मग दुसरीकडे या साईडला न्यूमरेटर मध्ये आहे का? आहे. यस, बघा 4a5b. मग मी याला सिम्प्लिफाय करू शकतो, यांची रिप्लेसमेंट, यांची जागा बदलू शकतो. आणि जागा बदललं की मग जे न्यूमरेटर मध्ये जे टर्म्स आहेत तेच टर्म डिनॉमिनेटर्स मध्ये आहेत, फक्त चेंज आहे तो म्हणजे साईनचा, एकामध्ये प्लस एकामध्ये मायनस. तर मला हे सांगायचंय, जे एक्सप्रेशन न्यूमरेटर मध्ये आहे तेच एक्सप्रेशन डिनॉमिनेटर मध्ये जर असेल आणि फक्त साईनचा डिफरन्स असेल तर त्या ठिकाणी तुम्ही 100% कॉम्पोनेंटो डिव्हिडेंडो यूज करू शकता. पहा, 4a + 5b, फर्स्ट ब्रॅकेट, मी याला इंटरचेंज करतो, याला आणतो डिनॉमिनेटर मध्ये, जेणेकरून मला कॉम्पोनेंटो डिव्हिडेंडो वापरता येईल. 4a - 5b इज इक्वल टू 4a - 5b इज इक्वल टू, हा डिनॉमिनेटरचा इकडे जाईल, 4c + 5d अपॉन 4c - 5d, 4c - 5d. ठीक आहे, मी फक्त जागा इंटरचेंज केली, जागा दिसतंय. आणि जागा कशामुळे इंटरचेंज केली, तर न्यूमरेटर मध्ये ज्या टर्म्स आहेत त्याच टर्म जर डिनॉमिनेटर मध्ये दिसत असतील तर आपल्याला कॉम्पोनेंटो डिव्हिडेंडो करून, टर्म्स सेम राहिल्या ना की कॉम्पोनेंटो डिव्हिडेंडो मध्ये काय करतो आपण, दोन न्यूमरेटर डिनॉमिनेटरचे एक वेळेस ऍडिशन करतो, एक वेळेस सबट्रॅक्शन करतो. मग या वेळेस या ठिकाणी जर टर्म्स सेम असतील तर लाईक टर्म्स आले की काही टर्म्स सबट्रॅक्ट होतील, काही टर्म्स ऍड होतील. ठीक आहे, मग सेम टर्म्स आल्या तर ऍडिशन आणि सबट्रॅक्शन पॉसिबल आहे. मग एकाच्या खाली एक सेम टर्म्स येण्यासाठी मी जागा बदलली, आणि सेम टर्म्सला तुम्ही कॉम्पोनेंटो डिव्हिडेंडो वापरला तर काही टर्म्स कॅन्सल पण होतात. ठीक आहे, सो बघा, आता मी या ठिकाणी जागा बदलली. आता मी कॉम्पोनेंटो डिव्हिडेंडो यूज करून 4a + 5b + 4a - 5b दिसतंय. ऍडिशन आहे, दोन ब्रॅकेटची ऍडिशन असताना ब्रॅकेट केलं नाही केलं काही फरक पडत नाही. तर न्यूमरेटर मध्ये डिनॉमिनेटर ऍड केला. आता न्यूमरेटर मधून डिनॉमिनेटर सबट्रॅक्ट करणार, दॅट इज कॉम्पोनेंटो डिव्हिडेंडो. काय असतो कॉम्पोनेंटो डिव्हिडेंडो? बघा, a/b = c/d implies that a + b upon a - b is equal to c + d upon c - d. ठीक आहे, a/b = c/d रेशो इक्वल आहे. तर मग a + b न्यूमरेटर मध्ये घेतला आणि डिनॉमिनेटर मध्ये a - b घेतला, तर इकडे पण c + d न्यूमरेटर मध्ये घेतला, c - d डिनॉमिनेटर मध्ये घेतला. यालाच म्हणतो आपण कॉम्पोनेंटो डिव्हिडेंडो. राईट आहे, हीच प्रॉपर्टी मी मागच्या क्लासमध्ये लिहून दिली होती, तीच मी या ठिकाणी यूज करतोय हे एक्सप्रेशन शोधून काढण्यासाठी. यापैकी या 4 ऑप्शन्स काय करेक्ट आहे शोधून काढण्यासाठी. ठीक आहे, तर
या ठिकाणी बघा असे पण काही क्वेश्चन्स असतात, आता हे तर मी सोडवणारच आहे, बट या ठिकाणी असे पण काही क्वेश्चन्स असतात की तुम्ही रेशोवरून, रेशो जर दिला असेल तर ऑप्शनवरून तुम्ही ऑप्शन वापस पुट करून पण तुम्ही आन्सर लवकर काढू शकता, रिव्हर्स ऑप्शन पुट करून पण आन्सर लवकर काढू शकता. तर ती पण मेथड या ठिकाणी आहे. बट खूप वेळेस असे क्वेश्चन विचारतात देन विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू, कारण की तुम्हाला ऑप्शन पुट करता येऊ नये म्हणून ते अशा पद्धतीने थोडंसं फिरून क्वेश्चन विचारत असतात. कारण की खूप मुलं ऑप्शन पुट करून आन्सर काढण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे ते असा क्वेश्चन फिरून विचारतात जेणेकरून की तुम्हाला आन्सर पुट करून काढता आलं नाही पाहिजे. अशा पद्धतीने त्यांनी सॉल्व्ह करणार. ठीक आहे, चला ए प्लस बी न्यूमरेटर मध्ये ऍडिशन केला, आता ए मायनस बी करेन. न्यूमरेटर मधून डिनॉमिनेटर मायनस करायचे, हे लक्षात ठेवा. न्यूमरेटर मधून डिनॉमिनेटर मायनस इज इक्वल टू, इकडे सेम 4c प्लस 5d प्लस 4c मायनस 5d, 4c प्लस 5d मायनस 4c मायनस 5d. ठीक आहे, कॉम्पोनेंडो डिविडेंडो डॉट 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 बाय कॉम्पोनेंडो अँड डिविडेंडो. ठीक आहे, कॉम्पोनेंडो डिविडेंडोचा यूज केला, इथपर्यंत आलं. आता चेक करा या ठिकाणी, या ठिकाणी बघा न्यूमरेटर मध्ये मी म्हटलं होतं की लाईक टर्म्स वरती ज्या टर्म्स आहेत त्याच टर्म खाली आल्या, ऍडिशन केले की लाईक टर्म्स आल्या, लाईक टर्म्स आल्यामुळे हे कॅन्सल झालं, दिसतंय वरती. तर लाईक टर्म्स मध्ये ऍडिशन केली की सबट्रॅक्शन केलं की काहीतरी कॅन्सल होतं, काहीतरी ऍड होतं, म्हणून लाईक टर्म्स वर आणि खाली लाईक टर्म्स येण्यासाठी मी या ठिकाणी पोझिशन चेंज करून घेतली. प्लस 5b मायनस 5b कॅन्सल झाला, ऍडिशन मुळे काही फरक पडत नाही. 4a प्लस 4a 8a अपॉन खाली बघा काय होईल, मायनसने मल्टिप्लाय केल्यास मायनस मायनस प्लस होऊन जाईल, प्लस 5b आणि हा मायनस 4a, तर मायनस 4a प्लस 4a कॅन्सल होऊन जाईल. हा मायनस दोघांना पण मल्टिप्लाय करतोय, लक्षात असू द्या. इथनी मायनस इंटू प्लस मायनस 4a प्लस 4a कॅन्सल. या ठिकाणी हा मायनस इंटू मायनस प्लस होतोय, प्लस 5b प्लस 5b प्लस 10b प्लस 10b इज इक्वल टू, सिमिलरली सेम त्याच पद्धतीने या ठिकाणी 5d कॅन्सल आणि या ठिकाणी 4c कॅन्सल होऊन जाईल, तर वरती येणार 8c अपॉन मायनसचा प्लस होणार, मायनस इंटू मायनस प्लस प्लस 10d. सो या ठिकाणी काय होईल, न्यूमरेटरचा 8 कॅन्सल, डिनॉमिनेटरचा 10 कॅन्सल. हा न्यूमरेटर इकडे जाऊन डिवाइड मध्ये जाईल आणि कॅन्सल होईल, हा डिवाइडचा 10 वरती जाणार, 10 कॅन्सल होणार. तर a बाय बी इज इक्वल टू सी बाय डी आलाय, म्हणजेच क्रॉस मल्टिप्लाय केलं की ad इज इक्वल टू बीसी. ad इज इक्वल टू बीसी, मी ऑप्शनच लिहिलेलं नाहीये, सॉरी ऑप्शनच लिहिलेलं नाहीये, तर मी हे एक ऑप्शन लिहून टाकतो, ad इक्वल टू बीसी. हे मनाने क्वेश्चन तयार केले मी. ठीक आहे, dd इज इक्वल टू एसी लिहिला होता, ab मध्ये लिहिला होता, ad इज इक्वल टू बीसी नव्हता, तर ऑप्शन सी इज करेक्ट. ठीक आहे, ऑप्शन सी इज करेक्ट. तर अशा पद्धतीने हे मी मनाने क्वेश्चन बनवतोय, कारण की त्यांनी मागच्या वर्षी जो क्वेश्चन विचारलेला आहे तो अशाच पद्धतीने विचारलेला आहे, देन विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू, जेणेकरून की तुम्हाला इथं त्यांनी असं पण म्हणू शकले असते की ए बाय बी चा रेशो फाइंड आउट करा, देन व्हॉट इज द रेशो ऑफ ए बाय बी. तर मुलं काय केले असते, ए बाय बी च्या ठिकाणी काहीतरी पुट करून चेक केले असते, म्हणजे रिव्हर्स पुट करण्याची मेथड वापरली असती. बट त्यांनी रेशो न विचारता त्यांनी सरळ विचारला की विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू, कोणतं ट्रू आहे खालच्या पैकी, तर मी एडी इज इक्वल टू बीसी. ठीक आहे, इथून आला एकदम सिंपल. बट लक्षात आलं का की कॉम्पोनेंडो डिव्हिडेंडो केव्हा वापरणार, तर ज्या दोन एक्सप्रेशनचा सम, जे जे एखादं एक्सप्रेशन दिलेलं आहे त्यात तेच टर्म्स असणार, तेच टर्म असणार एक्सप्रेशन त्याच्या डिनॉमिनेटर मध्ये आहे का बघा, किंवा त्याच्या साईडला न्यूमरेटर मध्ये आहे का बघा, हेच टर्म असणार. ठीक आहे, याच टर्म्स, सेम टर्म्स असणारे एक्सप्रेशन जर आजूबाजूला असेल, सेम टर्म्स असणारे एक्सप्रेशन जर आजूबाजूला असेल तर त्यांना एकमेकांच्या डिनॉमिनेटर मध्ये घ्या, कॉम्पोनेंट डिव्हिडेंड वापरा, आन्सर भेटून जाईल. ठीक आहे, आता दुसरी एक मेथड आहे याच क्वेश्चनला सॉल्व्ह करण्याची, डायरेक्ट दुसरी मेथड बघा, दुसरी पण एक मेथड. तर त्या मेथडला नाव आहे के मेथड. के मेथड. आता जे मुलं 9th स्टेट बोर्ड मध्ये होते त्यांना ही मेथड झालेली आहे खूप जणांना. ठीक आहे, त्यांच्या सिलेबसला होती ना 9th स्टेट बोर्डला, रेशिओ अँड प्रोपोर्शन चॅप्टर आहे, त्या ठिकाणी तुम्ही कॉम्पोनेंट डिव्हिडेंडो पण शिकलात, तिथं के मेथड पण शिकलात. तर त्या के मेथडवरून एक अशी गोष्ट आहे, त्या ठिकाणी एक असं प्रूफ आहे की इफ ए बाय बी इज इक्वल टू सी बाय डी इज इक्वल टू ई बाय एफ, असं चलत राहू द्या, असे किती पण रेशो इक्वल दिलेले आहेत, असे तुम्हाला डिफरंट रेशो इक्वल दिलेले आहेत, देन त्यावेळेस मी म्हणू शकतो देन ईच रेशो हा प्रत्येक रेशो, देन ईच रेशो हा प्रत्येक रेशो, जे रेशो इक्वल आहेत तर प्रत्येक रेशो, देन ईच रेशो इज इक्वल टू द ए प्लस सी प्लस ई प्लस सो ऑन डिवाइडेड बाय बी प्लस डी प्लस एफ प्लस सो ऑन. ए प्लस सी प्लस ई प्लस सो ऑन, बी प्लस डी प्लस सो ऑन. ठीक आहे, तर बघा हा रिझल्ट भेटतोय, म्हणजेच
हा प्रत्येक रेशो ए बाय बी इज इक्वल टू सी बाय डी आहे, सी बाय डी इज इक्वल टू ई बाय एफ आहे. तर हा प्रत्येक रेशो म्हणजे ए बाय बी कोणाच्या इक्वल मध्ये असणार, ए प्लस सी प्लस ई प्लस जेवढे पण रेशो आहेत तेवढ्या टर्म्सचा. जर मी 3च घेतला असतं, समजा मी तर 3च घेतले, हे 3 पेक्षा जास्तसाठी पण वापरता येतं, समजा मी 3च घेतले, ठीक आहे 3च घेतले. तर ए बाय बी इज इक्वल टू सी बाय डी इज इक्वल टू ई बाय एफ. तर हा ए बाय बी रेशो कोणाच्या इक्वल मध्ये असेल, तर या तिन्ही अँटीसिडेंटचा सम आणि तिन्ही कॉन्सिक्वेंटचा सम केला नंतर जो पण रेशो येतो, अँटीसिडेंटचा सम आणि कॉन्सिक्वेंटचा सम केल्यानंतर जो पण रेशो येतो त्याच्या इक्वल मध्ये ए बाय बी पण असेल, सी बाय डी पण असेल आणि ई बाय एफ पण असेल. ठीक आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता हाच कॉन्सेप्ट मी या ठिकाणी वापरू शकतो. का बरं? बघा, जे एक्सप्रेशन सेम असणारे, एक्सप्रेशन सेम आहेत अशा टर्म्स न्यूमरेटर मध्ये आहेत. एक्सप्रेशन सेम असणाऱ्या टर्म्स कुठे आहेत? न्यूमरेटर मध्ये आहेत. तर या दोघांची जर ऍडिशन केली तर बी एलिमिनेट होतोय आणि आपल्याला जे पण एक्सप्रेशन दिलेलं आहेत, आपल्या जे ऑप्शन आहेत त्या ऑप्शन मध्ये जे पण एक्सप्रेशन दिलेलं आहे तिथं फक्त एबीसीडी आहे, म्हणजे त्यांचे कोइफिशियंट नाही आहेत. म्हणजे मला इथं न्यूमरेटर मध्ये सेम टर्म्स दिसत आहेत, फक्त साईनचा डिफरन्स आहे. तर मी न्यूमरेटरची ऍडिशन केली की डायरेक्टली बी कॅन्सल होतोय आणि आपल्याला ए मध्ये ए आणि बाकीच्या टर्म्स मधला आन्सर काढता येईल. सो डायरेक्टली मग मी या ठिकाणी लिहू शकतो की या दोघांची जर ऍडिशन केली तर कोणाच्या इक्वल मध्ये येते बघा बरं. 4a + 4a 8a, 4a + 4a 8a. ठीक आहे. मी डायरेक्टली लिहू का या ठिकाणी आता न्यूमरेटरची ऍडिशन बघा. 4a + 5b + 4a - 5b, 4c + 5d + 4c - 5d याच्या इक्वल मध्ये कोण येतो? प्रत्येक रेशो. कोणता रेशो? आता हे कोणाचं सम करून आलाय आपल्याला माहिती नाहीये. तर याच्या इक्वल मध्ये आपण जस्ट सम केला, जस्ट सम ऑफ अँटीसिडेंट केला, मी सम ऑफ कॉन्सिक्वेन्सेस केला, सम ऑफ अँटीसिडेंट सम ऑफ कॉन्सिक्वेन्सेस. तर आपल्याला रिव्हर्स काढायचे, तर आपल्याला सम दिलेला सम काढता येतो, तर आपल्याला इकडे काढायचे हा कोणाचा रेशो इक्वल होईल. तर याच्या इक्वल मध्ये कोणाचा रेशो होणार आहे माहिती नाही, जस्ट मी याला सॉल्व्ह करतो. 5b 8a अपॉन 5d 5d कॅन्सल. सॉरी इथं गडबड झाली थोडीशी, सबट्रॅक्ट करायचे. सॉरी, हा डिनॉमिनेटर मध्ये काय येतो? -5d. हा इथे येतो 8c, 8 कॅन्सल झाला, a बाय c च्या इक्वल मध्ये येतोय. हा रेशो कोणाच्या इक्वल मध्ये येतोय? a बाय c च्या. हा रेशो कोणाच्या इक्वल मध्ये येतोय? a बाय c च्या. ठीक आहे, हा रेशो a बाय c च्या. एवढंच आपल्याला सांगता येऊ लागलं या ठिकाणी, कारण की 8 कॅन्सल झाला, a बाय c च्या इक्वल मध्ये रेशो येतोय. बट जे आन्सर पाहिजे ना, पण हे मेथड लक्षात आली का? आता याच्यावरून आन्सर भेटत नाहीये, कारण की आपण जस्ट काय केलं, चेक केलं की या दोघांची ऍडिशन केली, या न्यूमरेटरची ऍडिशन केली 8a आली, डिनॉमिनेटरची ऍडिशन केली ती आली 8c. म्हणजेच मी दोन याचा सम केला तर एका साईडला जो पण रेशो येतोय तो येतोय a बाय c, तो रेशो येतोय a बाय c. सो a बाय c रेशो येतोय. तर दुसरा रेशो जर तुम्ही सबट्रॅक्ट तर करू शकत नाही, हा जो ही जी प्रॉपर्टी आहे ती फक्त प्लस साठी वापरता येते. तर a बाय c हा एक रेशो भेटतो, या दोघांना ऍड केल्यानंतर एक रेशो a बाय c आहे फक्त. म्हणजेच हा हे जे काही दोन रेशो आहेत यांच्या रेशोचा सम हा a बाय c च्या इक्वल मध्ये येतोय. यांच्या रेशोचा सम कोणाच्या इक्वल मध्ये येतोय? a बाय c च्या. जर हा जर b बाय d चा आला असता तर इथून ad इज इक्वल टू bc, म्हणजेच हा सम जो आहे तो a बाय c च्या इक्वल मध्ये येतोय. बट आता यांचा डिफरन्स बद्दल काही आपल्याकडे प्रॉपर्टी नाहीये, जस्ट सम बद्दल ही केव मेथड जी आहे ती फक्त सम बद्दल सांगते की 3 रेशो इक्वल मध्ये आहेत, तर त्या 3 रेशोच्या न्यूमरेटरचा सम आणि डिनॉमिनेटरचा सम यांचा रेशो पण त्या प्रत्येक रेशोच्या इक्वल मध्ये असतो, प्रत्येक रेशोच्या. तर मी सम केला तर a बाय c च्या इक्वल मध्ये आला, पुढे आपल्याला काही सापडत नाहीये. बट ही मेथड खूप इम्पॉर्टंट आहे, हे पण लक्षात ठेवा. अदरवाईज मी पहिली मेथड कॉम्पोनेंटो डिव्हिडेंडो नंतर सांगितलेली आहेच. ठीक आहे, चला. तर ही जस्ट मी माहिती असण्यासाठी सांगितलं, बट या मेथडने काही आन्सर भेटत नाहीये, की मेथडने जस्ट रेशो भेटतो आपल्याला सम केल्यानंतर, ए आणि सी चा रेशो सॉल्व्ह केल्यानंतर. ठीक आहे. चलो नेक्स्ट वन क्वेश्चन. इफ a is equal to 4xy, if a is equal to 4xy upon x plus y, find the value of a plus 2x upon a minus 2x plus plus 2y upon a minus 2y. बघा, आता ज्याची व्हॅल्यू फाइंड आउट करायचे ना, त्याच्यामध्ये मला कॉम्पोनेंटो डिव्हिडेंडो दिसतोय. ठीक आहे, ज्याची व्हॅल्यू फाइंड आउट करायचे त्याच्यामध्ये मला कॉम्पोनेंटो डिव्हिडेंडो दिसतोय, कारण की वरती ज्या दोन टर्म्स आहेत त्याच दोन टर्म्स खाली आहेत, तिकडे पण ज्या वरती दोन आहेत त्याच दोन खाली आहेत.
मग आता काही मुलं याला सॉल्व्ह करतील आणि इथून आन्सर काढण्याचा प्रयत्न करतील, तर इथून 2a येईल वगैरे वगैरे असं बरंच काही होईल. तर या ठिकाणी बघा, याच्यामध्ये कॉम्पोनेंट ऑफ डिव्हिडंड वापरून उपयोगाचं नाहीये, कारण की याची व्हॅल्यू काढायची आपल्याला. याची व्हॅल्यू कशाच्या इक्वल मध्ये येईल, यांच्या समची व्हॅल्यू कशाच्या इक्वल मध्ये येईल ती व्हॅल्यू काढायची. मी ऑप्शन्स वगैरे काही देणार नाहीये, जस्ट सॉल्व्ह करण्याची मेथड सांगेन. तर याची व्हॅल्यू काढायचे, हे गिव्हन आहे आपल्याकडे, हे गिव्हन आहे. ठीक आहे. तर बघा या ठिकाणी इथं तर बघितल्यानंतर कुठंच कॉम्पोनेंट ऑफ डिव्हिडंड दिसत नाहीये. बट बट आता याला ए ला आणायचे या फॉर्म मध्ये. ठीक आहे. या ए ला आणायचे a+2x a-2x च्या फॉर्म मध्ये. तर ए ला जर या फॉर्म मध्ये आणायचं असेल 2x आणि a+2x आणि a-2x च्या फॉर्म मध्ये, तर ए च्या डिनॉमिनेटर मध्ये 2x आणता येतो का बघा. ए च्या डिनॉमिनेटर मध्ये 2x आणता येतो का बघा. कारण की ए च्या डिनॉमिनेटर मध्ये जर 2x आणता आला तर 2x हा ए मध्ये ऍड करणार, a+2x कॉम्पोनेंटो, आणि डिनॉमिनेटर मध्ये न्यूमरेटर मधून डिनॉमिनेटर सबट्रॅक्ट करणार, दॅट इज a-2x डिव्हिडंडो. कॉम्पोनेंटो डिव्हिडंडो होऊन जाईल. फक्त कॉम्पोनेंटो डिव्हिडंडो वापरण्यासाठी म्हणजेच a+2x आणण्यासाठी ए च्या डिनॉमिनेटर मध्ये 2x आणायचे. तर ए च्या डिनॉमिनेटर मध्ये 2x कुठून आणणार, तर बघा इकडे 4xy आहे. या 4xy चा एक फॅक्टर 2x आहे, तर तो एक फॅक्टर इकडे शिफ्ट करा. तेवढाच एक फॅक्टर इकडे शिफ्ट करा. 2x इंटू 2y, राईट आहे का. x+y, तर हा 2x जो आहे तो इकडे शिफ्ट करूयात. आता वापरा कॉम्पोनेंट ऑफ डिव्हिडंड. दिसते म्हणजे बघा, मी अगोदर पहिला क्वेश्चन घेतला की तुम्हाला जे एक्सप्रेशन दिलेलं आहे रेशो दिलेला आहे, त्या रेशोमध्ये जे एक्सप्रेशन आहे त्या एक्सप्रेशन मधल्या सेम टर्म्स असणारं दुसरं एक्सप्रेशन आहे का बघायचं. सेम टर्म्स असणारं दुसरं एक्सप्रेशन, फक्त साईनचा डिफरन्स असला पाहिजे. जर असेल तर मग एकमेकांच्या डिनॉमिनेटर मध्ये ना कॉम्पोनेंट ऑफ डिव्हिडंड करा, रिप्लेस करून साईज बदलायची. ठीक आहे. साईड चेंज करायच्या, मल्टिप्लायचं डिव्हिजन वगैरे करून वरती ज्या टर्म्स आहेत त्याच टर्म्स खाली असणारी एक्सप्रेशन घ्यायचं आणि कॉम्पोनेंट ऑफ डिव्हिडंड वापरायचं. लाईक टर्म्स येतात ऍड सबट्रॅक्ट करून सॉल्व्ह करता येतं. बट इथं मला तसं काहीच दिसत नव्हतं. ज्या टर्म्स जे एक्सप्रेशन आहे तसलंच एक्सप्रेशन दुसरीकडे कुठंच नाहीये. मी ते बनवलं. ठीक आहे. मी त्याला बनवलं, जे फाइंड आउट करायचे त्याच्या अकॉर्डिंग बनवलं. 4xy डिनॉमिनेटर मध्ये 2xy आला. सो आता मी याला बनवू शकतो a+2x अपॉन a+a-2x. इथं वापरणार मी आता कॉम्पोनेंट ऑफ डिव्हिडंड या रेशोवरती. दिस रेशो इक्वल टू दिस रेशो, देन सम ऑफ या दोन टर्म्सचा रेशो न्यूमरेटर मध्ये डिनॉमिनेटरचा स्प्रेड केला तो डिनॉमिनेटर मध्ये. नेक्स्ट या ठिकाणी 2y + x + y, 2y मायनस इन ब्रॅकेट x + y. ठीक आहे. कॉम्पोनेंट ऑफ डिव्हिडंड. ओके. चला a+2x अपॉन a-2x इज इक्वल टू 3y + x. 3y + x इथं मायनस जर केला तर y - x, y - x. ठीक आहे. तर ही आली व्हॅल्यू बेटा कशाची, ही आली व्हॅल्यू कशाची, a+2x अपॉन a-2x ची व्हॅल्यू आली 3y + x अपॉन 3y - सॉरी 2y - x. ठीक आहे. ही आली 1 ची व्हॅल्यू. आता जशी मी a+2x अपॉन a-2x ची काढलोय तशीच व्हॅल्यू मी कोणाची काढणार, a+2y. a+2y ची व्हॅल्यू काढण्यासाठी a च्या डिनॉमिनेटर मध्ये 2y आणावं लागेल. a च्या डिनॉमिनेटर मध्ये 2y आणावं लागेल. मग मी या ठिकाणी 2x ला शिफ्ट केलं होतं, आता मी कोणाला शिफ्ट करणार, 2y ला. त्याच गिवन कंडिशन मधून a अपॉन 2y. तर बघा हा मल्टिप्लायचा 2y इकडे जाऊन डिवाइड मध्ये गेला तर वरती राहिला 2x अपॉन x + y. सो काय भेटून जाईल मग या ठिकाणी परत अगेन a+2y अपॉन a-2y, 2x + x + y अपॉन 2x मायनस इन ब्रॅकेट x + y. कॉम्पोनेंट ऑफ डिव्हिडंड, कॉम्पो अँड डिव्ही. सो a+2y अपॉन a-2y. अनलाईक टर्म्स आहेत, काही ऍडिशन वगैरे तर काही होणार नाही. इथं बघा लाईक टर्म्स आल्या, 2x + 2x, 2x + x, 3x + y, x + y. दिस वन इज द सेकंड इक्वेशन. सो हे दोन टर्म्स म्हणजे मला a+2x अपॉन a-2x ची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये भेटली, a+2y अपॉन a-2y ची व्हॅल्यू इक्वेशन 2 मध्ये भेटली. आता या दोघांची ऍडिशन केल्यानंतर व्हॅल्यू काढायची. सो जस्ट याच्याच इक्वल मध्ये लिहून टाकेन a+2x फ्रॉम 1 and 2. ठीक आहे. a+2x ची व्हॅल्यू 3y + x अपॉन y - x प्लस a+2y इथं काय येतो 3x + y अपॉन x + y. कुठून आलं हे, फ्रॉम 1 and 2. फ्रॉम 1 and 2. 1 आणि 2 वरून मला हे भेटलंय. ठीक आहे. चलो सो आता या ठिकाणी दोघांचा डिनॉमिनेटर तर बिलकुल पण सेम नाहीये.
ठीक आहे. वाय मायनस एक्स मायनस कॉमन काढला तरी पण सेम होणार नाहीये, कारण की कम्प्लिटली डिफरंटच आले दोघांचे डिनॉमिनेटर्स. ठीक आहे. हे गडबड तर झाली नाहीये ना? बघूयात बरं. टू एक्स प्लस वाय, टू एक्स मायनस वाय, सॉरी या ठिकाणी मायनस वाय येतो, तेच म्हटलं. बघा मायनसने मल्टिप्लाय केला, मायनस एक्स, टू एक्स प्लस एक्स मायनस इंटू प्लस मायनस वाय, इथं मायनस वाय राहतो. सो तो एक्स मायनस वाय आला, तिथं वाय मायनस एक्स आला. ठीक आहे. एक्स मायनस वाय मायनस एक्स. सो सिम्पल आहे. मग आता डिनॉमिनेटर मधून मायनस कॉमन काढा. सो स्टार्टिंगच्या डिनॉमिनेटर मधून मायनस कॉमन काढला तर वरती 3y मायनस 3x, खाली येणार एक्स मायनस वाय प्लस 3x प्लस वाय. लक्षात येते मी काय केलं ते? डिनॉमिनेटर मधून एक्स कॉमन काढला, एक्स मायनस वाय या पद्धतीने. सो काय भेटून जाईल आता आन्सर आपल्याला? फायनल आन्सर काय भेटून जाईल? फायनल आन्सर मी तर वरती लिहून टाकतो. -3y प्लस वाय दॅट इज -2y. तर इथे येणार 2x मायनस 2y, 2x मायनस 2y अपॉन x मायनस वाय. तर वरून जर 2 कॉमन काढला तर x मायनस वाय अपॉन x मायनस वाय हे झाला कॅन्सल, राहिला फक्त 2. राहिला काय? फक्त 2. सो फायनल आन्सर इज द 2. फायनल आन्सर इज द 2. इथून इथं गेलं, इथून इथली स्टेप घेतली. ठीक आहे. लक्षात आलं? बट काय काय केलं? आपल्याला जे काढायची होती व्हॅल्यू ती बिलकुलच दिसत नव्हती. त्याला मी काय केलं? या न्यूमरेटरचे पाडले फॅक्टर्स आणि जे पाहिजे ते डिनॉमिनेटरला घेतला आणि मग त्याच्यामध्ये कॉम्पोनेंट डिव्हिडंड वापरला. तर एक फॅक्टर घेतला, एकाची व्हॅल्यू भेटली एका रेशोची. देन दुसरा फॅक्टर डिनॉमिनेटर मध्ये घेतला, a+2y आपण a-2y कॉम्पोनेंट डिव्हिडंड वापरून, आणि या दोघांच्या ज्या पण व्हॅल्यूज आल्या त्या मी पुट केल्या. पुट केल्यानंतर ऍड म्हटलं होतं तर ऍडिशन केली आणि जेवढं सिम्प्लिफाय करून सांगता तेवढं सिम्प्लिफाय करून सांगितलं. तर व्हॅल्यू आली 2. किती आली व्हॅल्यू? 2. ठीक आहे. चला नेक्स्ट वन. कॉन्सेप्ट समजून घ्या. प्रत्येक क्वेश्चन मध्ये काय काय बदल आहेत, काय काय चेंजेस आहेत. चलो. इफ 2a plus 2b, if 2a plus 2b minus 3c minus 3d, 2a plus 2b minus 3c minus 3d upon 2a minus 2b minus 3c plus 3d is equal to a plus b minus 4c minus 4d upon a minus b minus 4c plus 4d. Then which of the following is true? Then which of the following is true? Which of the following is true? Which of the following is true? So solution. Okay, solution. Sorry, option A. So a plus c upon b plus d, a plus c upon b plus d is equal to a by c, is equal to a by c. ऑप्शन बी. ठीक है. ऑप्शन बी, a plus c upon b plus d is equal to सॉरी a बाय c नाही या ठिकाणी, a बाय b करेन, इधर c बाय d करेन. a बाय b इज इक्वल टू c बाय d. ठीक है. यस. ऑप्शन सी a बाय b इज इक्वल टू c बाय d, a बाय b इज इक्वल टू c बाय d. ऑप्शन डी ऑल ऑफ दीज. थोडंसं विचार करायचा आता. अशा पद्धतीचे क्वेश्चन, अशा पद्धतीचाच क्वेश्चन शाहू स्क्रीनिंगला विचारला गेलेला आहे मागच्या वर्षी. तर बघा काय कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं या क्वेश्चनला व्यवस्थित. सोल्युशन. तर खूप खूप मोठ्या मोठ्या टर्म्स दिसत आहेत. 4 टर्म्स आहेत, 4 टर्म्सचं एक्सप्रेशन आहे. ठीक आहे. एबीसीडी आणि सगळीकडे एबीसीडीच आहे 4 टर्म्स मध्ये. तर आता तुम्हाला कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचे हे समजून घ्यायचे. बघा इथं
आता या ठिकाणी 4 एक्सप्रेशन्स आहेत आणि 4 एक्सप्रेशन्सचा रेशो हा इक्वल दिलाय. तर रेशो इक्वल दिलाय त्या ठिकाणी आपल्याला कॉम्पोनेंट ऑफ डिव्हिडंडो वापरता येतो. तर कॉम्पोनेंट ऑफ डिव्हिडंडो साठी आता इथं जागा बदलायची का नाही बदलायची हे कसं कळणार सर? बिलकुल गरज नाहीये. बघा या ठिकाणी 2a आहे तर इथंच ठेवला तर सफिशियंट बेस्ट आहे. 2b कोइफिशियंट सेम आहेत या ठिकाणी. एबीसीडी चे या ठिकाणी न्यूमरेटर डिनॉमिनेटर मध्ये सगळीकडेच एबीसीडी आहे, बट न्यूमरेटर डिनॉमिनेटर मध्ये कोइफिशियंट सेम आहे, म्हणजे जागा एकदम ओके आहे. क्लिअरली दिसतो इथं सुद्धा बघा एबीसीडी चे कोइफिशियंट सेम आहे. सी चा कोइफिशियंट 4, इथं डी चा कोइफिशियंट पण 4. तर जागा एकदम ओके. तुम्हाला डायरेक्टली आता काय करायचंय? कॉम्पोनेंट ऑफ डिव्हिडंडो वापरायचे. तर हे दोन रेशो इक्वल आहेत. तर हे दोन रेशो इक्वल आहेत, तर याच्यामध्ये मी डायरेक्टली कॉम्पोनेंट ऑफ डिव्हिडंडो वापरतो. सो न्यूमरेटर मध्ये डिनॉमिनेटर ऍड करून टाकेन. 2a + 2b - 3c - 3d प्लस 2a - 2b - 3c + 3d डिवायडेड बाय न्यूमरेटर मधून डिनॉमिनेटर सबट्रॅक्ट 2a + 2b - 3c - 3d. मी आता मायनसने मल्टिप्लाय करूनच लिहून टाकतो. मायनस सबट्रॅक्ट करतोय तर -2a सबट्रॅक्ट केल्यानंतर साइन चेंज +2b + 3c - 3d इज इक्वल टू सिमिलरली फॉर द हियर a + b - 4c - 4d डिनॉमिनेटर ऍड करा प्लस a - b - 4c + 4d. न्यूमरेटर मधून डिनॉमिनेटर सबट्रॅक्ट a + b - 4c - 4d - a + b + 4c - 4d. सबट्रॅक्ट करताना जो सबट्रॅक्ट होतो त्या डिनॉमिनेटरचे सर्व साइन चेंज होतात. सबट्रॅक्ट केल्यानंतर सगळे साइन चेंज होतात. चला आता जे कॅन्सल होते ते कॅन्सल करूयात. हे झालं आपला बाय कॉम्पोनेंडो अँड डिव्हिडेंडो. ठीक आहे, मी हे क्वेश्चन लिहिलं नाही. या क्वेश्चन वरती मी हा कॉन्सेप्ट वापरला आणि एवढे मोठे मोठे रेशो भेटले. हे रेशो एकमेकांचे आहे. जर हे दोन रेशो इक्वल आहेत तर हे दोन रेशो इक्वल असायला पाहिजे. आपला कॉन्सेप्ट आहे. तर 2a ऍड होणार आहे प्लस 2b - 2b कॅन्सल -3d + 3d कॅन्सल. सो न्यूमरेटर मध्ये कॅन्सल होऊन लेफ्ट हँड साईडला न्यूमरेटर मध्ये कॅन्सल होऊन काय राहिला 2a + 2a 4a -3c - 3c - 6c. हे आलं न्यूमरेटर मध्ये. डिनॉमिनेटर मध्ये +2a - 2a कॅन्सल -3c + 3c कॅन्सल. सो शिल्लक काय राहिला 4b -6d 4b - 6d. चलो कोई बात नाही. पुढे येऊयात काय राहतं बघूया. इकडे पण कॅन्सल होऊन +b - b -4d + 4d. ठीक आहे, प्लस a - 4c + 4c. सो जे शिल्लक राहिले ते लिहून टाकूयात. a - 8c अपॉन इकडे काय राहिला खाली 2b a + 8 2a राहिला ना, सॉरी 2a - 8c आणि खाली b + b 2b - 8d 2. ओके कोई बात नाही. चला इथपर्यंत आलं. आता क्लिअरली दिसतोय आपल्याला या ठिकाणी की इकडून काहीतरी कॉमन काढून कॅन्सल होणार आहे, इकडून पण काहीतरी कॉमन काढून कॅन्सल होणार आहे. बघा इकडून 2 कॉमन निघतो, इकडून पण 2 कॉमन निघतो आणि हे रेशो असल्यामुळं कॉमन जे पण काढला ते न्यूमरेटर डिनॉमिनेटर सोबत काय होतील कॅन्सल होऊन जातील. ठीक आहे, सो आपण कॉमन काढून कॅन्सल करण्याचा प्रयत्न करूयात. काय भेटून जाईल या ठिकाणी मग? इथे लिहिण्यापेक्षा आता इकडे लिहितो. 2 कॉमन काढला लेफ्ट हँड साइड मधून 2 इन ब्रॅकेट 2a - 3c अपॉन 2 इन ब्रॅकेट 2b - 3d इज इक्वल टू 2 इन ब्रॅकेट a - 4c 2 इन ब्रॅकेट b - 4d. हे काढले जे पण 2 कॉमन काढले ते कॅन्सल केले. आता या ठिकाणी बघा a - 4c आहे, इथं a - 3c आहे. तर a आणि c दिसत आहेत, बट त्यांचे कोइफिशियंट सेम नाहीयेत. कुठलाच कोइफिशियंट सेम नाहीये. जर कोइफिशियंट सेम नसेल तर आपल्याला कॉम्पोनेंट ऑफ डिव्हिडंडो वापरण्यात काही अर्थ नाहीये, कारण की कॅन्सल काहीच होणार नाही. जर कोइफिशियंट जर सेम असले असते ना तर ते ऍड किंवा सबट्रॅक्ट केले असते, काय झाले असते टर्म्स कॅन्सल झाले असते. बट इथं कोइफिशियंट सेम नाहीयेत. ए आणि सी चे कोइफिशियंट सेम नाहीयेत, बी आणि डी चे पण कोइफिशियंट सेम नाहीयेत. सो त्यामुळे इथं आता आपल्याला डबल कॉम्पोनेंट ऑफ डिव्हिडंडो वापरून काही उपयोग नाहीये. म्हणून मी या ठिकाणी जस्ट क्रॉस मल्टिप्लाय करून टाकतो. आता एक वेळेस वापरला, बट आता डबल वापरता येत नाहीये. जर वापरता आला असता, कोइफिशियंट जर सेम दिसले असते, एसी चे कोइफिशियंट जर सेम दिसले असते तर मी परत यांची जागा बदलली असते आणि परत एक वेळेस कॉम्पोनेंट डिव्हिडंडो यूज केला असता. बट या ठिकाणी कोइफिशियंट सेम नाहीयेत म्हणून मी याला असं सोडून देतो आणि मग देन आता क्रॉस मल्टिप्लाय करून आपण सॉल्व्ह करूयात. 2a - 3c इंटू b - 4d a - 4c इंटू 2b - 3d. सो काय येऊन जाईल मग 2ab - 8ad - 3bc + 12cd 2ab. देन या साईडला 2ab आला -3ad - 8bc +
12CD प्लस 12CD प्लस 12CD प्लस 12CD कॅन्सल, 2AB कॅन्सल. काय आलं फायनली? -8AD इकडे जाऊन प्लस होणार, इकडे येणार 5AD आणि -8BC इकडे जाऊन काय येणार प्लस 5BC प्लस 5BC 5 गेट कॅन्सल. BC इक्वल टू AD आला. ठीक आहे, BC इक्वल टू AD आला. तर BC इक्वल टू AD, तर ऑप्शन चेक करा आता. BC इक्वल टू AD म्हणजे बघा BC AD म्हणजेच मी A च्या डिनॉमिनेटर मध्ये मी B टाकू शकतो, तर C च्या डिनॉमिनेटर मध्ये मी D टाकू शकतो. ठीक आहे, A/B इज इक्वल टू C/D. ऑप्शन दिसते, ऑप्शन सी तर करेक्ट आहे, नो डाऊट. बट बघा आता प्रॉपर्टीज वापरून पण A प्लस सी अपॉन B प्लस D हा कोणाच्या इक्वल मध्ये असेल? A प्लस B. बघा हे दोन रेशो इक्वल आलेत, हे दोन रेशो इक्वल आहेत, तर यांच्या अँटीसिडेंटचा सम आणि कॉन्सिक्वेंटचा सम हा प्रत्येक या दोन्ही रेशोच्या इक्वल मध्ये असेल. म्हणजे A/B च्या इक्वल मध्ये पण हे असेल. A/B प्लस सी A/C प्लस B/D इज इक्वल टू A/B, हे पण करेक्ट आहे. बाय युझिंग के मेथड आताच लिहून दिली होती के मेथड. A/C अपॉन B A प्लस सी अपॉन B प्लस D हा A/B च्या पण इक्वल मध्ये असेल, C/D च्या पण इक्वल मध्ये असेल के मेथड वरून. सो तिन्ही ऑप्शन करेक्ट आहेत, म्हणजेच ऑप्शन डी ऑल ऑफ दी अबो. ऑप्शन डी ऑल ऑफ दी अबो, म्हणून तिन्ही ऑप्शन करेक्ट आहेत, म्हणून ऑप्शन डी येऊन जाणार बेटा. ठीक आहे, तर जे पण प्रॉपर्टीज आहेत ते प्रॉपर्टीज आन्सर सॉल्व्ह करण्यासाठीच वापरतात असं नाहीये. तर ऑप्शन चेक करण्यासाठी एक करेक्ट आलंय तर बाकीचे पण करेक्ट आहेत की नाही हे चेक करण्यासाठी पण आपल्याला आपल्या प्रॉपर्टीचा यूज करता येतो. ठीक आहे, हा रेशो इक्वल आला म्हणून हा पण रेशो इक्वल येतो. हा प्रत्येक रेशो जो आहे तो A/B आणि C/D हा प्रत्येक रेशो त्यांच्या सम अँटीसिडेंटचा सम आणि कॉन्सिक्वेंटचा सम यांच्या रेशोच्या इक्वल मध्ये असतो. ही आहे के मेथडची प्रॉपर्टी. ठीक आहे, जबरदस्त क्वेश्चन झाला हा पण. चला पुढे जाऊयात. आता याच्यामध्ये थोडेसे आयडेंटिटीचा यूज होणारे पण क्वेश्चन्स येतात. आयडेंटिटी, ठीक आहे, म्हणजे प्रॉपर्टी सोबत आयडेंटिटी पण लागू शकते असे पण काही क्वेश्चन्स विचारले जातात. ठीक आहे, पहा या ठिकाणी हा एक क्वेश्चन. आता क्वेश्चन सॉल्व फॉर एक्स using solve for x 1 plus x square 1 plus x square upon 1 minus x plus x square is equal to 62 in bracket 1 plus x upon 62 in bracket 1 minus x 63 upon 1 minus x. सॉरी, नाहीतर इथंच कॅन्सल झाला असता मग. सो x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आपल्याला सॉल्व करून, आणि x ची व्हॅल्यू दिलेली पण असेल. आता ऑप्शन मध्ये जर x ची व्हॅल्यू दिलेली असेल तर मुलं डायरेक्टली पुट करणार, मला माहिती आहे हेच करणार मुलं. ठीक आहे, जनरली हेच करतो आपण. सो बट पुट करून काढण्यापेक्षा या मेथडची प्रॅक्टिस असू द्या. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. पुट करून तर लवकर आन्सर येतं. ऑप्शन पुट करायचं, लेफ्ट हँड साईड राईट हँड साईड इक्वल येते का चेक करायचं. नो डाऊट तिथून पण आन्सर येऊ शकतं, तिथून वापस पुट केल्यास पण लवकर आन्सर भेटू शकतं. बट जर तिथून काही प्रॉब्लेम असेल किंवा या x ची व्हॅल्यू रूट मध्ये वगैरे दिलेली असेल किंवा फ्रॅक्शन मध्ये असेल, कॉम्प्लिकेटेड असेल आणि ते नक्की प्रयत्न करणार बघा, ते त्यांना माहिती आहे की तुम्ही रिव्हर्स पुट करून आन्सर काढाल, म्हणून ते नक्की या ठिकाणी तुम्हाला वापस पुट करता येऊ नये म्हणून ते नक्कीच त्या ठिकाणी काहीतरी तुम्हाला असं, आता तुम्हाला x ची व्हॅल्यू विचारण्याऐवजी ते कशाची व्हॅल्यू विचारतील? x ची विचारण्याऐवजी ते असं काहीतरी विचारू शकतात, फाइंड द व्हॅल्यू ऑफ 5x रूट 5x अशी काहीतरी व्हॅल्यू विचारू शकतात आणि ऑप्शन मध्ये रूट 5x च्या व्हॅल्यू देऊ शकतात. रूट 5x च्या, ठीक आहे, मग रूट 5x च्या व्हॅल्यू देऊ शकतात. मग तुम्ही रूट 5x ची व्हॅल्यू थोडी तिथं पुट करणार आहात. ठीक आहे, मग अशा पद्धतीने ते काहीतरी क्वेश्चन फिरवणार त्या ठिकाणी आणि तुम्हाला आन्सर रिव्हर्स पुट करता येऊ नये यासाठी ते भरपूर प्रयत्न करणार. ठीक आहे, त्यामुळे हे मेथड्स माहिती असल्या पाहिजेत. चला तर आता बघा या ठिकाणी मुलगा बघितला की लगेच सांगू शकतो की सर वरती ज्या टर्म्स आहेत त्याच टर्म्स खाली आहेत, तिथे एक्स पण कॅन्सल होतोय ऍड आणि सबट्रॅक्ट केल्यानंतर. ठीक आहे, मग काही मुलं डायरेक्टली ऍड सबट्रॅक्ट करतील, तिथून आन्सर काढतील. काही मुलं सर आयडेंटिटी बनते का त्याचा पण चेक करतील, त्या पद्धतीने पण चेक करतील. ठीक आहे, काही मुलं डायरेक्ट कॉम्पोनेंटो वापरतील. आपण डायरेक्ट पण वापरून बघूयात आणि पुन्हा आयडेंटिटी पण बनते. जर आतमधल्या डोळ्यांनी बघितलं तर बघा ही टर्म कोणती आहे? a स्क्वेअर प्लस AB प्लस B स्क्वेअर, आणि हा डिवाइडचा जर इकडे आला मल्टिप्लाय मध्ये तर a मायनस बी पहिल्या ब्रॅकेटमध्ये a मायनस बी हा डिवाइड आहे, इकडे जाऊन मल्टिप्लाय मध्ये येणार या टोटलच्या. मग इथे येणार a मायनस बी a स्क्वेअर प्लस AB प्लस B स्क्वेअर, हा फॉर्म्युला असतो a क्यूब मायनस B क्यूबचा. म्हणजेच तुम्ही इथं डायरेक्टली कॉम्पोनेंटो डिव्हिडेंडो वापरून मग आयडेंटिटी बनवायचं बनते का नाही हे चेक करा, किंवा अगोदर आता मी अगोदर आयडेंटिटी बनवतोय डिवाइडचं इकडे जाऊन मल्टिप्लाय करून.
बट काही मुलं अगोदर हे म्हणतील की सर बघा तुम्ही जे म्हटलं होता जे वरती एक्सप्रेशन आहे तेच एक्सप्रेशन खाली आहे, फक्त एका टर्म साईन मध्ये चेंज आहे. तर ते पण करू शकता. बघूयात आपण अगोदर कॉम्पोनेंट डिव्हिडंड वापरूयात. 1 प्लस एक्स प्लस एक्स स्क्वेअर प्लस 1 मायनस एक्स प्लस एक्स स्क्वेअर 1 प्लस एक्स प्लस एक्स स्क्वेअर मायनस 1 प्लस एक्स मायनस एक्स स्क्वेअर. इकडे सिमिलरली 62 प्लस 62x. ठीक आहे, मल्टिप्लाय केल्यास असंच येईल ना, 62 प्लस 62x प्लस 63 मायनस एक्स अपॉन 62 प्लस 62x हे वरची टर्म, त्यामधून ही खालची सबट्रॅक्ट जर केली मायनस 63 प्लस 63x. कॉम्पोनेंट डिव्हिडंड वापरला मी अगोदर. एक्स ची टर्म कॅन्सल झाली, वरती आला 2x स्क्वेअर प्लस 2x स्क्वेअर प्लस 2. खाली काय येऊन जाईल, हा कॅन्सल झाला, प्लस 1 मायनस 1 कॅन्सल झाला, खाली आला 2x इज इक्वल टू इकडे काय येईल, इकडे येईल पहा 3 2 5 6 6 12 125 मायनस एक्स अपॉन मायनस 1 प्लस 65x प्लस 65x. ठीक आहे, ओके. आता परत काय करता येईल या ठिकाणी, इथं मी बघा मी अगोदर कॉम्पोनेंट डिव्हिडंड वापरला. आता काय करता येईल बघूयात आपण. आपल्याला x ची व्हॅल्यू तर काढायची, क्वाड्रॅटिक तर बनलेलं आहे. मग एक वेळेस वापरून आता काही मुलं क्रॉस मल्टिप्लाय करायला जातील, काही मुलं काय करायला जातील, क्रॉस मल्टिप्लाय. कारण की आता याला जर परत तुम्ही जर सॉल्व्ह करायला गेलात तर वरती याला जर परत कॉम्पोनेंट डिव्हिडंड जर वापरलात, आणखीन एक वेळेस वापरून बघूच यात आपण. अगेन बाय कॉम्पोनेंडो, अगेन बाय कॉम्पो अँड डिव्हिडेंडो. दोन दोन वेळेस वापरता येतं, काही नाही. रिपीट कितीदा आपण वापरा, काही फरक पडत नाही. म्हणजे काही तुम्ही एकदाच वापरावं कॉम्पोनेंट डिव्हिडेंडो असं नाहीये, तुम्ही परत परत पण वापरू शकता. 2x स्क्वेअर प्लस 2x प्लस 2 देन 2x स्क्वेअर प्लस सॉरी प्लस 2 मायनस 2x इज इक्वल टू 125 मायनस x मायनस 1 प्लस 65x 125 मायनस x मायनस मायनस प्लस 1 मायनस 65x. काय काय होतं ते बघता येते आपल्याला. इथून फॅक्टर्स पाडता येतात. ठीक आहे, 2x स्क्वेअर 2 2 जा 4 4 चे फॅक्टर ऍडिशन 2 येणार आहे, 4 चे फॅक्टर ऍडिशन 2 येणार आहे. बघा इथून इथून खूप कॉम्प्लिकेटेड होत चाललंय आता, दिसतंय. दोन वेळेस जरी वापरला तरी इथून 4 चे फॅक्टर्स 2 2 जा 4 4 चे फॅक्टर सबट्रॅक्शन 2 येणार. इथं तर फॅक्टर्स पडतील, बट इथं फॅक्टर्स पडत नाहीयेत या क्वाड्रॅटिकचे. ठीक आहे, इकडे पण सोडवायला गेलं तर इकडं 64x इथं 124, मग कॉमन काढा, x तर बाकीच राहू लागलाय. ठीक आहे, लक्षात येते का आपण कसं म्हणजे प्रॉब्लेम कसे येऊ लागलेत. मी अगोदर कॉम्पोनेंट डिव्हिडेंडो वापरला तर क्वाड्रॅटिक इक्वेशन बनला, परत एक वेळेस वापरला तर एकाचे तर रूटच भेटत नाहीयेत. ठीक आहे, 2x स्क्वेअर प्लस 2x प्लस 2 म्हणजे 2 2 जा 4 4 चे फॅक्टर्स 4 चे फॅक्टर ज्यांचा सम 2 येतो, 4 चे फॅक्टर ज्यांचा सम 2 येतो असे फॅक्टर्स नाही आहेत. म्हणजे या ठिकाणी रूट जे ते इरेशनल वगैरे रूट भेटू शकतात. ठीक आहे, सो मग या ठिकाणी काय करणार, तर या ठिकाणी आता नुसत्या कॉम्पोनेंट डिव्हिडेंडो क्वेश्चन सॉल्व्ह होत नाहीये, तर या ठिकाणी आयडेंटिटी भेटते का हे बघणं गरजेचं आहे. तेच मी तुम्हाला अगोदर सांगत होतो की या ठिकाणी अगोदर आपल्याला आयडेंटिटी दिसली पाहिजे. बघा या ठिकाणी आयडेंटिटी दिसते, तर मी क्रॉस मल्टिप्लाय केलं इकडून इकडं, पण कशाचं फक्त एका टर्मचं, फक्त एकाच टर्मचं, फक्त ब्रॅकेट शिफ्ट केला मी. फक्त मी काय शिफ्ट केला, ब्रॅकेट. आणि 62 63 तसाच ठेवला तिथं. ठीक आहे, सो 1 प्लस एक्स स्क्वेअर आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 1 मायनस एक्स डिवायडेड बाय हा खालचा खालीच ठेवणार मी 1 मायनस एक्स प्लस एक्स स्क्वेअर. आता न्यूमरेटरचा 1 प्लस एक्स इकडे येऊन डिवाइड मध्ये, आणि हे जागा त्यांची ॲज इट इज 62 अपॉन 63. रेशो फक्त राईट हँड साईडला ठेवला, बाकी शिफ्ट केलं. असं का शिफ्ट केलं, कारण की याच्यामध्ये मला आयडेंटिटी दिसू लागली आहे. बघा ए मायनस बी, याला जर मी ए म्हटलं, याला जर मी बी म्हटलं, ए मायनस बी देन ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर. कोणाचा असतो हा फॉर्म्युला, एका ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी देन ए स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर दॅट इज ए क्यूब मायनस बी क्यूब. तर दॅट इज 1 क्यूब मायनस एक्स क्यूब. हा आला वरचा फॉर्म्युला. खाली काय येणार, ए प्लस बी हा ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर दॅट इज ए क्यूब प्लस बी क्यूब 1 क्यूब प्लस एक्स क्यूब. पुढे तर काही ॲज इट इज, पुढे तर काहीच नाही. मी फक्त यांना हेच टर्म्स होत्या, फक्त मी त्यांना असं लिहिलं. ठीक आहे, यांना मी अशा पद्धतीने लिहिलं. सो आता आपल्याला आता वापरा कॉम्पोनेंट, आता वापरू शकता. बघा कसं, आता कसं काय वापरू शकतो सर, 1 चा क्यूब 1 1 मायनस एक्स क्यूब 1 प्लस एक्स क्यूब इज इक्वल टू 62 अपॉन 63. आता वापरा कॉम्पोनेंट डिव्हिडेंडो, टर्म सेम आहेत, कोइफिशियंट पण सेम आहेत. बाय कॉम्पोनेंडो अँड डिव्हिडेंडो, कॉम्पोनेंडो अँड डिव्हिडेंडो. कॉम्पोनेंट डिव्हिडेंडो वापरल्यानंतर 1 मायनस एक्स क्यूब प्लस 1 प्लस एक्स क्यूब अपॉन 1 मायनस एक्स मायनस 1 मायनस एक्स क्यूब 62 प्लस 63 62 मायनस 63.
एक्स क्यूब प्लस एक्स क्यूब कॅन्सल वरती आला 2 2 क्यूब इज इक्वल टू वरती येईल 125 खाली येणार -1 मायनस मायनस झाला प्लस 2 झाला इकडे कॅन्सल 1/x क्यूब इज इक्वल टू 125 एक्स क्यूब इज इक्वल टू 1/125 तर एक्स क्यूब इज इक्वल टू 1/5 ब्रॅकेट क्यूब लिहिता येतो ना 125 म्हणजे 5 चा क्यूब आहे तर ब्रॅकेट क्यूब 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 झाला कॅन्सल एक्स इज इक्वल टू आला 1/5 एक्स ची व्हॅल्यू आली 1/5 क्लिअर आहे तर अगोदर आयडेंटिटी वापरली स्टार्टिंगला आयडेंटिटी वापरली म्हणून या ठिकाणी आपल्याला नंतर कॉम्पोनेंट डिव्हिडंड वापरल्यास आन्सर भेटलं स्टार्टिंगला आपण एकदम करेक्ट आयडेंटिटी आणि व्यवस्थित पद्धतीने वापरली म्हणून आपल्याला या ठिकाणी एकदम ठीकठाक असा आन्सर भेटलेला आहे ठीक आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन if x is equal to root 2a plus 1 plus root 2a minus 1 upon root 2a plus 1 minus root 2a minus 1 then which of the following is true फॉलोइंग इज ट्रू कोणतं ट्रू आहे यापैकी सो ऑप्शन ए कोणतं ट्रू आहे तर बघा ऑप्शन ए यापैकी कोणतं ट्रू आहे तर एक्स स्क्वेअर प्लस 4ax प्लस 1 इज इक्वल टू 0 ऑप्शन बी एक्स स्क्वेअर मायनस 4ax प्लस 1 इज इक्वल टू 0 ऑप्शन सी एक्स स्क्वेअर प्लस 4ax मायनस 1 इज इक्वल टू 0 ऑप्शन डी एक्स स्क्वेअर मायनस 4x मायनस 1 इज इक्वल टू 0 ठीक आहे क्लिअर आहे चला बघूयात काय येतं आन्सर असे पण क्वेश्चन विचारले जातात आता काय पुट करणार काही पुटच करता येत नाही याच्यामध्ये आता कोणतं ट्रू आहे विचारले याच्यावरून एक क्वाड्रॅटिक इक्वेशन भेटणार आहे ते क्वाड्रॅटिक इक्वेशन कोणाला सॅटिस्फाय करतं याला सॉल्व्ह करून जे पण क्वाड्रॅटिक इक्वेशन भेटणार आहे ते यापैकी या चारपैकी कोणतं आहे ते सांगायचं ठीक आहे तर याला सॉल्व्ह करून क्वाड्रॅटिक का भेटणार आहे कारण की इकडे स्क्वेअर रूट आहे दोन्ही साईडचा स्क्वेअर करणार क्वाड्रॅटिक भेटण्याचे चान्सेस आहेत ठीक आहे सो चला जाऊयात मग तर हे दिलेले आपल्याला एक्सची व्हॅल्यू ही दिलेली एक्सची व्हॅल्यू तर क्लिअरली दिसतोय बघा एक्सची जी पण व्हॅल्यू दिली आहे एक्सची जी पण व्हॅल्यू दिलेली आहे त्या एक्सची व्हॅल्यू जी पण दिलेली आहे ते फ्रॅक्शन मध्ये दिलेलं आहे आणि न्यूमरेटर मध्ये ज्या दोन टर्म्स आहेत त्याच दोन टर्म्स डिनॉमिनेटर मध्ये आहेत न्यूमरेटर मध्ये ज्या दोन टर्म्स आहेत त्याच दोन टर्म्स डिनॉमिनेटर मध्ये आहेत आणि दोघांमध्ये फक्त प्लस मायनसचा फरक आहे ठीक आहे सो देन मग आपण यूज करूयात या ठिकाणी एक्स सोबत एक्सच्या खाली काहीच नाही म्हणजे 1 आहे इज इक्वल टू रूट 2a plus 1 plus root 2a minus 1 upon root 2a plus 1 minus root 2a minus 1 कॉम्पोनेंट डिव्हिडंड वापरून टाकूयात x plus 1 upon x minus 1 इकडे पण सेम रूट 2a plus 1 plus root 2a minus 1 plus खालचे डिनॉमिनेटर आता रूट 2a plus 1 minus root 2a minus 1 हे झाला न्यूमरेटर मध्ये ऍडिशन डिनॉमिनेटर मध्ये सबट्रॅक्शन न्यूमरेटर मधून सबट्रॅक्ट करा डिनॉमिनेटरला न्यूमरेटर मधून डिनॉमिनेटर सबट्रॅक्ट तर न्यूमरेटर ऍज इट इज लिहिला अगोदर 2a minus 1 आता डिनॉमिनेटर मध्ये साइन बदलणार सबट्रॅक्ट करताना हा प्लस होता मायनस होणार मायनस रूट 2a plus 1 मायनस मायनस प्लस रूट 2a minus 1 ठीक आहे आता काय काय सॉल्व्ह होतं बघा तर हा झाला जो प्लस होता तोच रूट मायनस मध्ये कॅन्सल झाला या ठिकाणी फर्स्ट कॅन्सल होऊन जाईल सो काय भेटला therefore x plus 1 upon x minus 1 is equal to बघा रूट सेम आहे तर यांच्या कोइफिशियंटची ऍडिशन होऊन जाईल रूट प्लस रूट दॅट इज 2 रूट अंडर रूट 2 1 ठीक आहे बाहेरचा रूट सेम आहे तर बाहेरच्या कोइफिशियंटची ऍडिशन डिनॉमिनेटर मध्ये -1 सो 2 गेट कॅन्सल x plus 1 upon x minus 1 is equal to root 2a plus 1 अपॉन रूट 2a minus 1 हे शिल्लक राहिलं x plus 1 upon x minus 1 ओके आता पुढे दोन्ही साईडचा स्क्वेअर करूयात होता कारण की आपल्याला क्वाड्रॅटिक मध्ये प्रूफ करायला सांगितलं सो दोन्ही साईड स्क्वेअर केला की हा रूट निघून जातो सो स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड्स x plus 1 ब्रॅकेट स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर
2a प्लस 1 2a मायनस 1 हे ब्रॅकेट छप्पर उडून गेले ब्रॅकेटचे छप्पर गेले उडून. सो एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 1 अपॉन एक्स स्क्वेअर मायनस 2x प्लस 1 इज इक्वल टू, याच्यामध्ये इथं पण आणखीन सॉल्व्ह केला असतं जमलं असतं इथं. ठीक आहे. हा, याला पण आणखी एक वेळेस कॉम्पोनेंट डिव्हिडंड वापरल्यानंतर बेटर होऊन जाईल. इथंच आपण जर डायरेक्ट कॉम्पोनेंट डिव्हिडंड वापरला तर बेटर होऊन जाईल. कारण की बघा इकडे राईट हँड साईडला जे दोन टर्म्स वरती आहेत तेच खाली आहेत, इकडे पण जे दोन वरती आहेत तेच खाली आहेत. स्क्वेअर असला तरी काय झालं. ठीक आहे, वरती जाऊन स्क्वेअर करूयात. स्क्वेअर करून कॉम्पोनेंट डिव्हिडंड वापरण्यापेक्षा मी डायरेक्टली वापरतोय. अगोदर स्क्वेअर करून नंतर कॉम्पोनेंट डिव्हिडंड वापरा, किंवा अगोदर कॉम्पोनेंट डिव्हिडंड वापरा नंतर ऍडिशन किंवा सेपरेट करताना स्क्वेअर करून मग सेपरेट करा. ठीक आहे. सो बाय कॉम्पोनेंट डिव्हिडंड x plus 1 bracket square plus x minus 1 bracket square upon x plus 1 bracket square minus x minus 1 bracket square is equal to 2a plus 1 plus 2a minus 1. 2a plus 1 minus 2a plus 1. डिनॉमिनेटरचे साइन बदलले. आता या ठिकाणी वरती काय होणार आहे, स्क्वेअर करून ऍडिशन करावी लागते. सो स्क्वेअर करून ऍडिशन केल्यानंतर 2 प्लस 2x मायनस 2x ची टर्म कॅन्सल होणार आहे फक्त, कारण की इथं मायनस 2x ची टर्म येते, इथं प्लस 2x ची येते, कॅन्सल होऊन जाते. तर वरती येतो एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर 2x स्क्वेअर 1 प्लस 1 2. बघा मी डायरेक्ट लिहितोय, तुम्ही स्वतः या ठिकाणी या दोघांना एक्सपांड करायचे फॉर्म्युले वापरून आणि कॅन्सल करून जी पण टर्म शिल्लक राहते ती ही राहते. डायरेक्टली सांगतोय मी. या ठिकाणी जस्ट याच्या पुढे या ठिकाणी एक्स स्क्वेअर, या ठिकाणी 2x 4x येईल, या ठिकाणी 4x कारण की एक्स स्क्वेअर आणि 1 ची टर्म कॅन्सल होईल. या ठिकाणी 1 कॅन्सल झाला 4a आला, या ठिकाणी 2a कॅन्सल झाला 2 आला, 1 प्लस 1 2 2 2 जा 4. ठीक आहे, 2 2 जा 4. इथून पण 2 कॉमन निघेल, इथून पण 2 कॉमन निघेल. या ठिकाणी लिहितो मी, आता जागा पुरत नाहीये. ठीक आहे, हे सगळं लिहून झालं असेल तर मग मी या ठिकाणीच लिहून टाकतो, या ठिकाणी हे रफ करतो. ठीक आहे, तर 2 कॉमन काढला एक्स स्क्वेअर प्लस 1 अपॉन न्यूमरेटर मधून 2 कॉमन डिनॉमिनेटर मध्ये 4x, तिकडे राहिला 2a, 2 1 जा 2 2 जा 4, वरती राहिला एक्स स्क्वेअर प्लस 1 डिवाइड मध्ये 2x इकडे जाऊन मल्टिप्लाय मध्ये 2 2 जा, या ठिकाणी व्यवस्थित एक्स स्क्वेअर प्लस 1 अपॉन 2x कॅन्सल होऊन 2x राहिला इज इक्वल टू 2a इम्प्लाइज दॅट डिवाइड द 2x पलीकडे जाऊन मल्टिप्लाय एक्स स्क्वेअर प्लस 1 इज इक्वल टू 2 2 जा 4ax implies that x square minus 4ax plus 1 is equal to 0. लक्षात येत आहे, एक्स स्क्वेअर हा प्लस 4 इकडे मायनस होणार, एक्स स्क्वेअर मायनस 4ax प्लस 1 इज इक्वल टू 0. ऑप्शन बी इज करेक्ट. ऑप्शन बी इज करेक्ट वन. ओके स्टुडंट, आय होप सो क्लिअर झाला असेल, बिलकुल अडचण असणार नाही. ठीक आहे, सो भेटूयात मग नेक्स्ट क्लासमध्ये. असेच थोडेसे क्वेश्चन राहिले जातात, 3 ते 4 क्वेश्चन्स आहेत अशाच पद्धतीचे, ते आपण नेक्स्ट क्लासमध्ये डिस्कस करूयात. आणि नेक्स्ट क्लासमध्ये प्रिव्हियस इयरचा शाहू स्क्रीनिंगचा पण क्वेश्चन डिस्कस करायचा आहे आपल्याला. सो भेटूयात मग नेक्स्ट क्लासमध्ये स्टुडंट्स. थँक्यू.